नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पत्रकार सुनील ढेपेंच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी मैदानात, कारवाई झाल्यास आंदोलनाचा इशारा. धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांच्यावर कारवाई करण्याच्या कथित प्रयत्नांविरोधात आणि त्यांना मिळत असलेल्या धमक्यांविरोधात तुळजापूर शहर आणि तालुक्यातील महाविकास आघाडी आणि घटक पक्ष आक्रमक झाले आहेत. ढेपे यांची पत्रकारिता दाबण्याचा प्रयत्न केला जात असून हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे असं म्हणत महाविकास आघाडीने या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे एक निवेदन तुळजापूर तहसीलदारांमार्फत सादर करण्यात आले. महाविकास आघाडीने निवेदनात म्हटलं आहे की पत्रकार सुनील ढेपे हे धाराशिव लाईव्ह या चॅनेलच्या माध्यमातून निर्भीडपणे पत्रकारिता करत आहेत. मात्र काही दिवसांपासून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून काही लोकांकडून त्यांना धमकीवजा वक्तव्ये केली जात आहेत. लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या पत्रकारावरील हा अन्याय सहन केला जाणार नाही असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. जर पत्रकार ढेपे यांच्यावर दबाव टाकून कारवाई करण्यात आली तर याविरोधात मोठे आंदोलन उभारलं जाईल असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. कोणत्याही पत्रकारावर दबाव तंत्राचा वापर केला जाऊ नये आणि त्यांना त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून लोकशाही मार्गाने पत्रकारिता करू द्यावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली.